3. शहाबाजच्या मुसलमानांची हिंदू होण्याची धमकी. शहाबाजच्या एका मुसलमानाने ख्वाजा हसन निजामीला एक पत्र लिहिलेलं आहे की मी एका सावकाराचे 1000 रुपये देणे लागत आहे. आपण मला तेवढे देत असाल तर बरे, नाहीतर मी शुद्ध होऊन हिंदू होऊन जाईन. ह्या उदाहरणावरून तरी आमचे मुसलमान बंधू शुद्धी चळवळीवर जळफळण्याचे सोडून उलट तिला आशीर्वाद देऊ लागतील अशी आशा आहे. कारण निर्धन मुसलमानांना शुद्धीच्या चळवळीने एक नवीन धंदा मिळवून दिला. सावकाराचे ऋण फेडण्याचे एक नवे साधन करून दिले. शुद्धी चळवळ नव्हती आणि हिंदू होणे अशक्य होते तेव्हा मुसलमानपणात इतका राम नव्हता. एकदा एखादा मुसलमान झाला की त्याला कवडीचे मोल नसे. पण नाहीतर हिंदू होतो असे म्हणणे शुद्धी चळवळीने शक्य केल्यापासून मुसलमानीपणात थोडा राम शिरू लागलेला आहे. त्याला थोडंसं मोल येऊ लागलेलं आहे. ज्या कोणा इस्लामच्या भक्ताला घरादारा वाचून पैसे काढण्याची आवश्यकता वाटेल त्याने शुद्धीचे तारण लावून दिले की त्यावर हजारो रुपये त्याला ख्वाजा हसन निजामीचे पेढीवर मिळू शकतील. नुसते म्हणले की नाहीतर मी हिंदू होतो की पटलीच हुंडी. मौलवी जाफर अली रंगीला रसूल विषयी म्हणतात की जर आज मुसलमानी साम्राज्य असते तर त्या लेखकास ते 100 पानांचे पुस्तक लिहिण्यासाठी दगडफेकीने संगसार ठार मारून टाकण्याचीच शिक्षा झाली असती. अगदी खरे मियाजी. मुसलमानी साम्राज्याच्या ह्या पुण्याईमुळे तर भाऊंच्या घणाखाली त्या साम्राज्याचे सिंहासन चूर्ण झाले. जर मुसलमानी साम्राज्य असते तर, जर आत्याबाईला मिशा असत्या तर रंगीला रसूलच्या कर्त्यास ठार मारण्यात आले असते असे मौलवी जाफर अलीस असे विधान केल्याविषयी एका उंदराच्या पिंजऱ्यात बंद करून टाकण्यात आले असते असे आम्ही म्हणतो. हो, वचन हे किम दरिद्रता. मुसलमान बंधू आज 50 वर्ष आम्हास विशिष्ट प्रतिनिधित्व द्या म्हणून सारखी ओरड करीत आहेत. विधिमंडळात विशिष्ट प्रतिनिधित्व म्हणजेच स्पेशल रिप्रेझेंटेशन त्यांस मिळून हिंदूंहून त्यांचे अधिक प्रतिनिधी प्रति शेकडा निवडण्यात येतात. नोकऱ्यातूनही त्यांना शेकडो अधिक जागा राखून ठेवण्यास सुरुवात होत आहे. कलकत्ता नगरसंस्थेतही हिंदूहून अधिक प्रतिनिधित्व मुसलमानांस प्रति शेकडा मिळत आहे. तथापि एका गोष्टीत मात्र हिंदूंनी मुसलमानांस विशिष्ट प्रतिनिधित्व देण्याची आजवर फारच टाळाटाळ चालवलेली होती. ती गोष्ट म्हणजे दंग्याची. कारण जितके दंगे गेल्या वर्षापर्यंत झाले त्या सर्वात मेलेल्या आणि घायाळांच्या संख्येत हिंदूच आपली भर करून घेत. त्या सर्व जागांवर हिंदूच हिंदू नेमले जात. मेलेल्यांच्यात किंवा घायाळांमध्ये शेकडो एक जागा देखील मुसलमानांस राखून ठेवण्यात येत नसे. हा हिंदूंचा अप्पलपोटेपणा अक्षम्य होता. ऐहिक सुखाच्या नोकऱ्या, विधिमंडळ, नगरसंस्था इत्यादी जागांवर जर मुसलमानांचे विशिष्ट प्रतिनिधित्व मिळण्याचे न्यायाचे आहे तर अर्थात त्याच भौतिक सुखात उच्च असे जे स्वर्गीय सुख जे ज्या दंग्यात मरून किंवा घायाळ होऊन धर्मवीरांस मिळायचे त्या दंग्याच्या प्रसंगी मुसलमानातील कोणासही धर्मवीर म्हणून येण्याची संधी हिंदू मिळू देत नसत. हा त्यांचा अप्पलपोटेपणा अत्यंत निंदनीय होता यात शंकाच नाही. गेल्या वर्षापर्यंत जो दंगा पहावा त्यात मेलेले किंवा घायाळ झालेले आपले सगळे हिंदूच हिंदू. दंग्यात अल्लाचे नावाने मरून वा घायाळ होऊन शहीद धर्मवीर होण्याची संधी मिळून स्वर्गात जाता येईल इतका चोप एकाही मुसलमानास हे अप्पलपोटे हिंदू मुळीच देत नसत. इतर सर्व गोष्टीत मुसलमान बंधूंस विशिष्ट प्रतिनिधित्व आणि शेकडा अधिक जागा देत असताही पारलौकिक सुखासारख्या महत्वाच्या प्रकरणी हिंदूंनी प्रत्येक दंग्यात मेलेल्यांच्या आणि घायाळांच्या जागेवर आपलीच नेमणूक करून घ्यावी ही गोष्ट त्यांच्या औदार्याच्या लौकिकास साजेशी नव्हती. मुसलमान बांधवास दंग्यातील प्रसादही विशिष्ट प्रतिनिधित्वाचे तत्वावर अधिक वाटणे तर राहोच, पण बरोबरीनेही न वाटण्याच्या हिंदूंच्या
ह्या कृपणतेमुळेच मुसलमान बंधू त्यांच्याशी एकी करावयास मागे होत. असा पंक्तिप्रपंच त्यांनी तरी काय म्हणून किती दिवस सहन करावा. दंग्याचा प्रसाद सर्व स्वतःच खाऊन टाकणे हा हिंदूंचा पक्षपातच हिंदू मुसलमानांच्या एकीकरणास अशक्य करीत होता. ह्या म्हणण्यात इतर सर्व म्हणण्यांहून अधिक तथ्य होते हे उघड आहे. पण सुदैवाची गोष्ट अशी की कलकत्त्याच्या दंग्यापासून हिंदूंनी हा अप्पलपोटेपणा सोडण्यास हळूहळू प्रारंभ करून ह्या वर्षी तर मुसलमान बांधवांस बहुतेक दंग्यात लोखंडी चण्यांचा बराचसा प्रसाद स्वहस्ते वाटण्यास मागे पुढे पाहिले नाही. उदाहरणार्थ बरेलीचा दंगा घेऊ. गेल्या 1.5 महिन्यात जे महत्वाचे दंगे झाले त्यात बरेलीचा दंगा मोडतो. त्या दंग्याचे वेळी घायाळ झालेल्या अर्धधर्मवीरांचे अधिकार आणि पदव्या सर्वस्वी हिंदूंनीच न उपटता आपल्या हातांनी जवळजवळ 50% ह्या प्रमाणात आपल्या मुसलमान बांधवांसही अर्पण केलेले आहेत. हिंदू घायाळ 54 आहेत तर मुसलमान 43 आहेत. हिंदूंनी घायाळपणात जर का थोडा पंक्तिप्रपंच करून स्वतःच्या पोळीवर थोडं अधिक तूप ओढले असेल तर मेलेपणा पूर्ण धर्मवीरत्वाच्या स्वर्गीय अधिकारात अधिक उदारपणा दाखवून ती उणीव भरून काढलेली आहे. कारण दंग्यात मरून स्वर्गातील ज्या अधिकारांच्या जागा पटकावयाच्या त्यांपैकी हिंदूंनी 6 आपल्याकडे ठेवून मुसलमानांना 7 जागा दिलेल्या आहेत. देशबंधू दासांनी केलेल्या 50% जागांच्या कराराहूनही 1 जागा मुसलमानास अधिक देऊन टाकली. बरेलीस हिंदू 6 मेले आणि मुसलमान 7. कानपूरच्या हिंदूंनीही तितका उदारपणा दाखवला नसला तरी अप्पलपोटेपणा काही केलेला नाही. कारण घायाळांमध्ये हिंदूंनी 105 लोक आपले भरती केले तर 81 मुसलमानांचे भरती करून राष्ट्रीय सभेने मुसलमानांस जे 30% विशिष्ट प्रतिनिधित्व अर्पण केले आहे तो करार पाळला. स्वर्गसुखाच्या वाटणीत तर मुसलमानांस अगदी दासांच्या कराराप्रमाणे 50% जागा ठेवून एक हिंदू स्वर्गाच्या शिडीवर चढताच एका मुसलमानासही त्याच्याच मागच्या पायरीवर चढवून देण्यात आले. पण नागपूरला तर हिंदूंनी उदारपणात काडीचाही कसूर ठेवला नाही. मुसलमान नोकऱ्यांमधून, विधिमंडळातून, नगरसंस्थेतून कुठेही मागत नाहीत असे भरपूर स्पेशल रिप्रेझेंटेशन, विशिष्ट अधिकार त्यांस अर्पण केले. शेकड्यामागे हिंदूंच्या बरोबरीनेच नव्हे तर अधिक अधिकाराच्या राखीव जागा त्यांच्यासाठी ठेवून घायाळपणाचे किंवा मेलेपणाचे म्हणजेच अर्ध धर्मवीरत्वाचे किंवा पूर्ण धर्मवीरत्वाचे स्वर्गीय अधिकारात त्यांस हिंदूंहून कितीतरी अधिक भाग देऊन टाकला. कारण हिंदू 47 घायाळ झाले तर मुसलमान 77 आणि स्वर्गाकडे 10 हिंदू धाडण्यात आले तर 14 मुसलमान बंधू धाडण्यात आले. दिनांक 6 ऑक्टोबर 1927.